गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात पुत्रवियोगाच्या दुःखाने विव्हल होऊन दत्तचिंतन करीत राजा ग्लानी येऊन जमिनीवर पडला हे आपण पाहिलं. वेदधर्मा मुनी म्हणतात, राजा पुत्राच्या चिंतेने उद्विग्न झाला म्हणून त्याची अशी अवस्था झाली. 43व्या अध्यायाच्या पहिल्या 30 ओव्यांमध्ये वेदधर्मा मुनींनी भक्तांचे 4 प्रकार सांगितले आहेत. ते म्हणतात, 4 दत्ताचे भक्त, पहिला अर्थी दुजा आर्त, तिसरा मुमुक्षु चौथा मुक्त, पुण्यवंत हे सर्व. अर्थार्थी, आर्त, मुमुक्षु आणि मुक्त या 4 भक्तीच्या अवस्था आहेत. त्यानुसार भक्तांचे हे 4 प्रकार पडले आहेत. हे सगळे भक्त पदरी पुण्य असल्याशिवाय भगवंतांच्या आश्रयाला येत नाहीत. यापैकी अर्थार्थी आणि आर्त भक्तांची भक्ती सकाम असते. सकाम भक्ती जरी गौण असली तरी कोणत्याही का कारणाने असो, जो ईश्वराच्या आश्रयाला जातो तो भाग्यवानच म्हणायला हवा. कारण काही सुकृत पदरी असल्याशिवाय माणूस भगवंतांकडे वळत नाही. पण ज्याच्या पदरी थोडंही पुण्य नसतं ते आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंत्र, तंत्र, जादूटोणा, काळी विद्या अशा असुरी मार्गांचा अवलंब करतो आणि क्षुद्र देवतांची उपासना करतो. तो भक्त नव्हे, त्याला अभक्तच म्हणावं. दीपका, 4 भक्तांपैकी मुक्त भक्त श्रेष्ठ समजावा. जसं शरकार बाण तयार करताना त्याचं चित्त बाणावर इतकं एकाग्र होतं की त्याला आजूबाजूचं भानही उरत नाही, तशीच मुक्त भक्ताची वृत्ती भगवत चरणी एकाग्र झालेली असते. सुषुप्त हो का जरी, लक्ष त्याचे ईश्वरी, लक्षण चुके निर्धारी, त्यापरी न दुजाचे. हा भक्त जागा असो की झोपलेला असो, त्याचं लक्ष ईश्वरावरून ढळत नाही. तो सदा सर्व काळ अंतर्निष्ठच असतो. त्याची ईश्वर भक्ती एवढी दृढ असते की त्याचं चित्त अंतर्यामी आत्मस्वरूपीच लीन असतं. त्यामुळेच बाह्यता शरीराने व्यवहार करताना सुद्धा त्याचं चित्त चैतन्याशीच संलग्न राहतं. चैतन्याच्या प्रकाशात असलेलं मन इंद्रियाद्वारा विद्यायुक्तच कर्म करवितं. त्याची भक्ती अढळ असते, कारण ती ज्ञानोत्तर असते. हा भक्त सर्वश्रेष्ठ मानावा. वेदधर्मा मुनी पुढे म्हणतात, मुक्त भक्तापेक्षा कनिष्ठ भक्त असतो मुमुक्षु भक्त. ही भक्ती परोक्ष ज्ञान प्राप्त असलेल्या आणि म्हणून अपरोक्ष ज्ञान प्राप्तीसाठी अत्यंत उत्सुक झालेल्या भक्ताला प्राप्त होते. त्याची भगवंतांवर अतिशय प्रेमळ भक्ती असते. तो भगवंतांच्या इतका अधीन होतो की त्याला भगवंतांशिवाय दुसरं काहीही रुचत नाही. प्रपंचाविषयी तो विरक्त उदासीन होतो. अर्थात बाह्य विषयात काहीही स्वारस्य उरलेलं नसतं. त्याचं मन केवळ भगवत भजनातच रमतं, त्याशिवाय कशातच रमत नाही. टाकी काम्य कर्म, करी निष्काम कर्म, आदरे भागवत धर्म, सेवी शर्म वावयातो. सगळ्या कामना वासना शमल्यामुळे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं काम्य कर्म घडत नाही. जी काही आवश्यक स्वधर्मयुक्त कर्म तो करतो ती अर्थातच निष्काम असतात.
त्याचा भागवत धर्म असतो. कसा? जे कर्म करायचं ते भगवंतांसाठीच करायचं. कर्म करताना भाव असा की हे कर्म भगवंतच करीत आहेत किंवा करून घेत आहेत आणि त्यांचं स्मरण करीत केलेलं ते कर्म तो भक्तिभावाने त्यांच्याच चरणी अर्पण करतो. इदम न मम म्हणून बाजूला होतो. हा भक्तियुक्त निष्काम कर्मयोग भक्ताच्या चित्ताची शुद्धी वेगानं करतो आणि तसं तसं मायेचं आवरण विरल होत जाऊन भक्त भगवंतांच्या समीप येऊ लागतो. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागल्याने त्यांना अधिक अधिक जाणून घेण्यासाठी तो उतावीळ होतो. आता तिसरा जो भक्त आहे तो आहे आर्त भक्त. तो मुमुक्षु भक्तापेक्षा कनिष्ठ जाणावा. का? जी विस्तृत आशा संसारी ती एका एकी भंगे तरी, आर्त होय निर्धारी तो तत्क्षणी जाण. प्रपंचाकडून, नातेवाईकांकडून, एवढंच नाही आपल्या प्रारब्धाकडून आणि ज्या भगवंतांची भक्ती करतो त्यांच्याकडून सुद्धा ह्या भक्ताच्या ऐहिक सुखोपभोगाच्या अपेक्षा असतात. असा तो पूर्ण प्रपंचाभिमुख भक्त असतो. ज्या क्षणी त्या अशा अपेक्षांना तडा जातो त्या क्षणी त्याला अतिशय दुःख होऊन तो आर्त होतो. कधी आदिव्याधींमुळे तीव्र पीडा प्राप्त झाल्याने, तर कधी अकस्मात एखादं संकट कोसळल्याने तो आर्त होतो. पण पदरी पुण्य असेल तर त्या आपत्तींच्या निवारणार्थ किंवा सुखप्राप्तीसाठी तो ईश्वराला शरण जाऊन त्यांचा भक्त होतो. आता इथं होतं काय की संकट निवारण झालं किंवा कामना पूर्ण झाल्या की त्याची भगवंतांवरील श्रद्धा आणि भक्ती दृढ होऊ लागते आणि तो ईश्वराला जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो. जिज्ञासेतूनच तो मुमुक्षत्वाकडे वाटचाल करू लागतो. हा भक्तीचा क्रम आहे. मुक्त होण्यासाठी जिज्ञासू भाव येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आर्तता येणं आवश्यक आहे. आता आर्त होण्याआधीचा म्हणजे सर्वात कनिष्ठ भक्त आहे अर्थार्थी. जो कामार्थी लोकी धन स्त्री पुत्रादिकी, दृष्टी ठेवी अविवेकी न विलोकी परमार्थ. जो पत्नी पुत्र इत्यादी कामनेसाठी ईश्वराला भजतो, कामनापूर्तीनंतर त्या नश्वर गोष्टींचा उपभोग घेण्यातच रमतो आणि ईश्वराला विसरून जातो. शाश्वत भगवंतांचं पूजन न करता प्राप्त झालेल्या अर्थाचीच पूजा करतो, तो नक्कीच पापी असतो. पण उलट काही भक्त असे असतात की जरी कामनापूर्तीसाठी ईश्वराला भजत असले तरी कामनापूर्ती झाल्याने त्यांची भगवंतांवरील श्रद्धा दृढ होऊन तो त्यांच्या भक्तीमध्ये रमतो. तो खरंच भाग्यवान असतो, कारण तो भक्ती मार्गावर अग्रेसर होतो आणि पुढे त्याचा उद्धार होऊ शकतो. अगदी क्षुद्र देवतांना भजणारा सुद्धा पुढे भक्त होऊ शकतो, कारण शेवटी क्षुद्र देवतांना सुद्धा भक्ताला फळ देण्याची प्रेरणा देणारे भगवंतच असतात. तेच सर्व काही करते करविते आहेत हे सुज्ञ जाणतात. जे हे जाणत नाहीत ते अहंकार आणि प्रपंच जोपासत राहतात आणि शेवटी दुःख सागरामध्ये बुडतात, कारण क्षुद्र देवता त्यांना हवं ते फळ त्यांना चटकन देतात. त्यामुळे अंतःकरणाची शुद्धी होत नाही. देवते परी ईश्वर फळ न दे सत्वर, भजने पापाचा संहार होता वर देतसे तो. भगवंत त्या देवतांप्रमाणे शीघ्र फळ देत नाहीत. ते फळ देण्यापूर्वी आधी चित्त शुद्ध करतात. त्याला भक्ती मार्गाकडे एकीकडे दृढ करीत असतानाच दुसरीकडे पापांचा संहारही करतात. नंतरच त्याला फळ देतात. आता भक्तीचं महात्म्य असं आहे की पूर्वजन्मींच्या सत्कर्मामुळे ज्याला भक्ती घडते तो जरी पामर असला तरी सत्वर पावन होतो. कुणाचीही भक्ती जरी घडली तरी त्याला दुर्गती येत नाही. त्या भक्तीने
त्याची दुर्बुद्धी पालटते आणि तो सन्मार्गावर येतो. जे नानोपाय मुक्तीचे ते सर्व कष्टाचे, सुलभ साधन भक्तीचे हे सुखाचे साधन. वेदधर्मामुनी म्हणतात, दीपका, मुक्ती प्राप्त करण्याचे नाना प्रकारचे मार्ग आहेत. त्या सर्व साधना कष्टमय आहेत, पण त्यापैकी ईश्वराची भक्ती हा सुलभ आणि आनंददायी मार्ग आहे. शुद्ध बुद्धी झालेला तो भक्त मग मरण पावला तरी पुढल्या जन्मी भगवंत त्याच्यावर कृपा करतात. हे भगवत भक्तीचं महत्त्व आहे की ती भक्तांचं पतन होऊ देत नाही. उलट पूर्वी काही दुष्कर्म हातून घडलं असेल, मनात दुष्ट वासना असतील तर त्या नष्ट होतात. बुद्धी शुद्ध आणि विवेकी होऊ लागते. त्यामुळे उत्तरोत्तर मनाला शांतता लाभते. हळूहळू तो विरक्त होऊ लागतो. म्हणून दीपका, एका भक्तीसारखं दुसरं कुठलंही साधन नाही. वेदधर्मामुनी म्हणतात, आता या आयुराजाचंच पहा ना. राजा दंभादी टाकूनी पुत्रार्थी होऊनी, दत्तापाशी येऊनी सेवा करूनी राहिला. राजा आपला राजा असण्याचा गर्व ताठा सगळं सोडून पुत्रप्राप्तीसाठी दत्तांपाशी आला. त्यांची भक्तीने मनोभावे सेवा केली. अर्थार्थी होता, पण सेवेमुळे सगळ्या पापांचा नाश झाला. पुत्ररूपी अर्थ प्राप्त झाला. अतिशय आनंदी झाला. श्रद्धाही वाढली. पण त्याच्या नशिबाने पुत्र नाहीसा होताच. आता तो आर्त झाला. श्री दत्तपदांवरचा विश्वास ढळला नाही. सकाम भक्ती एकपट, ती आर्त होता दुप्पट, ती करावी तिप्पट, म्हणून स्पष्ट देव इच्छी. जरी आधी सकाम भक्ती होती तरी जेव्हा तो आर्त झाला तेव्हा ती दुप्पट झाली आणि आता ती तिप्पट व्हावी अशीच श्री दत्तात्रेयांची इच्छा होती. भक्ती प्राप्त होण्यासाठी सुद्धा त्यांचीच कृपा असावी लागते. आपला भक्त शोकग्रस्त होऊन आर्तपणे आपल्याला साथ घालत आहे आणि आपल्या कृपेची इच्छा करत आहे हे त्या कनवाळू भक्तवत्सलाला माहीत होतं. त्यानं मुनिश्रेष्ठ आणि भक्ताग्रणी नारद मुनींना पाचारण केलं आणि म्हणाले, राजा शोकाने अत्यंत व्याकुळ झाला आहे. नशिबाने आर्तभक्त झाला आहे. त्याला उपदेश करून तू बोध कर. तपश्चर्या करून झाला शुद्धांतःकरण, आता बोध घेऊन मुमुक्षु होऊनी राहिला. नारदा, तपश्चर्येमुळे त्याचं अंतःकरण शुद्ध झालं आहे. चित्त विषादयुक्त झालं आहे. अर्थात सात्विक वैराग्यानं भरून गेलं आहे. ते बोध सत्वर ग्रहण करण्यास योग्य झालं आहे. त्यामुळे आपण लगेचच जाऊन त्याचा उद्धार करावा. दत्तरूपातील विष्णूंचा अर्थात आपल्या परम आराध्याचा तो आदेश शिरसावंद्य मानून खांद्यावरील वीणेच्या तालावर नारायण नारायण भजन करीत नारद मुनी मनोवेगाने राजाकडे आले. त्यांना पाहताच आपला शोक आवरून तो उर्वशी नंदन आयुराजा धावत आला. त्यानं वंदन केलं. अहो भाग्य, आपले शुभ कमल आमच्या घराला लागले. आपलं शुभ दर्शन झालं. असं म्हणून राजानं त्यांचं पूजन केलं आणि म्हणाला, संता एवढे उपकारी नसती ब्रह्मांडोदरी, जे कोमळ अंतरी मेघापरी दया वर्षिती. संतान एवढे उपकार करणारे
उभ्या ब्रह्मांडात दुसरं कोणीही नाही. सर्व मानवांविषयी त्यांच्या अंतःकरणात दया प्रेम वास करतात. दयाघन होऊन ते दयेचा वर्षाव करतात. त्यांना बोध करून त्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतात. जे अज्ञानी होऊन निद्रिस्त झालेले असतात त्यांना बोधामृत पाजून जागे करतात. हे मुनिवरा, म्हणूनच तुम्हा संतांना वंदन केलं की सगळे देवही तृप्त होतात, त्यांना सुद्धा आनंद होतो. असे बोलतानाच त्याच्या डोळ्यांना धारा लागल्या आणि तो म्हणाला, मुनिवरा, मी दुःखाच्या सागरात बुडलो असताना श्री दत्तप्रभूंनीच तुम्हाला इथं पाठवलं असणार, हो ना? पण काय करू, श्री दत्त कृपेनेच प्राप्त झालेला माझा पुत्र अकस्मात नष्ट झाला. त्याच्या विरहानं आम्ही या शोकसागरात बुडलो आहोत. राजाचं ते वचन ऐकून नारदांनी स्मितहास्य केलं आणि म्हणाले, राजा, ज्या श्री दत्तात्रयांचं एकदा जरी नाम घेतलं तरी मनातला संसार रूपी दुःखाचा नाश होतो, मनातला बाह्य प्रपंचच संपून जातो. अशा त्या प्रभूंच्या सहवासात माहुरी तू 100 वर्ष राहिलास, त्यांची मनोभावे सेवा केलीस आणि तरीही तू अजून दुःख करतोस. त्यांच्या सहवासात राहूनही तू पुत्रप्राप्ती आत्मप्राप्तीपेक्षा अत्यंत गौण आहे हे जाणलं नाहीस. हे आश्चर्य वाटे फार, पुत्रदारादी नश्वर, तसेच हे कलेवर, परी नर शाश्वत मानिती. खरोखरीच हे मोठं आश्चर्यच आहे. आयुराजा, बायका, मुलं, अरे हे तुझं शरीर, हे सगळं नश्वर आहे. पण सगळेच जण या नश्वर गोष्टींवर असं प्रेम करतात की जणू हे शाश्वतच आहे, ह्यांना मृत्यू नाहीच. अरे राजा, हा सगळा भ्रमच सगळ्याच्या दुःखाचं कारण आहे. शाश्वत चिदानंदरूपी आत्मदेवाला सोडून नश्वर पुत्ररूपी गौणात्म्याची चिंता करीत आहेस. राजा, मातीपासून घट, घट फुटून खापर, खापराची पुन्हा माती, असं जसं घटामध्ये परिवर्तन होतं तसंच माणसाच्या देहात सुद्धा सतत परिवर्तन होत असतं. जन्म, बालपण, तरुण, वृद्ध, कधी आरोग्य कधी रोगग्रस्त असे विकार देहावर दिसून येतात. हे सगळं परिवर्तन साक्षी भावात तो आत्मदेव पाहत असतो. त्याला ना आधिव्याधी आहेत, ना जन्म ना मृत्यू आहे. तो पूर्णपणे निर्विकार आहे. तेच तुझं आत्मस्वरूप असून तेच तुझं खरं स्वरूप आहे. नको व्यर्थ करू भ्रमण, प्राण इंद्रिये मन, बुद्धी अहंकार याहुन, साक्षी तू आन जाण रे. राजा, स्वतःला देह समजून व्यर्थ भ्रमित होऊ नकोस आणि जन्ममृत्यूच्या चक्रात भ्रमणही करू नकोस. मन, बुद्धी, अहंकार, प्राण किंवा इंद्रिये या सगळ्यांपेक्षा तू वेगळा आहेस. तू तर त्यांच्या कार्याचा साक्षी आहेस हे जाणून घे आणि तूही तसाच द्रष्टाभावात राहा. ज्या देहाला पुत्र पत्नी या नश्वर गोष्टी आवडतात ना, त्यांच्यापेक्षा तू वेगळा आहेस. त्यावर सगळ्या मृतवत आहेत, निर्जीव आहेत. अरे, लोखंडाच्या तुकड्यात फक्त लोहचुंबकाच्या सान्निध्यात असतानाच जशी हालचाल होते ना, अगदी तसंच या इंद्रियांमध्ये देहामध्ये फक्त आत्म्याच्या सान्निध्यात असतानाच हालचाल होते आणि ते जड असूनही सचेतन असल्यासारखा केवळ भ्रम होतो. राजा, नीट ऐक. देह, इंद्रिये, मन, बुद्धी या सगळ्यांचा द्रष्टा जन्ममृत्यूरहित आसक्तीरहित असा परमात्मा आहे. आणि हे जो जाणत नाही तो अगदी सामान्य माणूस समजावा. बुद्धी प्रलीन होता मग ये सुषुप्त्यवस्था,
तीच बुद्धी जागी होता, जागृतावस्था दिसतसे. राजा, बुद्धी कधी जागृत असते तेव्हा देहाची जागृतावस्था असते. तीच बुद्धी जेव्हा लीन होते तेव्हा देहाला सुषुप्तावस्था प्राप्त होते. पण तो आत्मा अवस्थातीत आहे आणि बुद्धीच्या तिन्ही अवस्थांचा प्रत्येक क्षणाचा साक्षी आहे. अरे, हा दृश्य प्रपंच तर बुद्धिनिष्ठ आहे आणि त्या सगळ्यांपेक्षा वेगळा, त्या सगळ्यांचा तू साक्षी आहेस. मग त्या बुद्धी आणि देहाने केलेल्या या जन्मीच्या असो की पूर्वजन्मीच्या असो कर्मांशी, त्यांच्या फळांशी तुझा काय संबंध? या प्रारब्ध भोगांशी, शोक दुःख संकटांशी तुझा काय संबंध? तू तर त्या सगळ्यांच्या परे अव्यक्त आत्मस्वरूप आहेस. मी वाचोनी असावे, हे प्रेम घे स्त्री पुत्रादिक अवघे. जो स्वप्रित्यर्थ जोडून घे, न होई आपण तत्प्रित्यर्थ. मी वाचोनी असावे. अज्ञानी माणसाला वाटतं आपल्याला आणि आपल्या प्रियजनांना कधीच मृत्यू येऊ नये. किंबहुना ते जीवन जगताना आपल्याला मृत्यू कधी येणारच नाही असंच गृहीत धरतात. पण जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला कधी न कधी मृत्यू येणारच. या प्रपंचात सगळेच परस्परांच्या स्वार्थासाठी परस्परांच्या प्रेमपाशामध्ये बद्ध होतात. पण या सगळ्या नश्वर गोष्टींशी तुझा तर काहीही संबंध नाही. त्या सगळ्या देहमनाशी निगडीत असतात. तू देह नाहीस. तू तुझं स्वरूप जाणून घे. जो हा पर सर्वाहुनी वेगळा, तो तू आता ते सांगतो तुला. सर्वज्ञ म्हणते ज्याला, पाळी लोकांला ईश्वर जो. राजा, नीट लक्ष देऊन मी तुला आत्ता जे सांगतो ते नीट ऐक. जो त्रैलोक्याचं पालन करतो, जो सर्वज्ञ आहे, जो संपूर्ण विश्वाचं नियमन करतो, तो परमात्मा या देह मनापासून वेगळा आहे. पण प्रत्येक देहात आत्मरूपानं वास करतो आणि तो आत्मा तू आहेस. ते चैतन्य स्वरूप हेच तुझं स्वरूप आहे. प्रतिशरीरी जीवरूपे खेळे, ज्याला जाणता सर्व कळे. जीवा कर्तृत्व ये ज्यामुळे, कर्मफळे देतो जो. राजा, प्रत्येक शरीरामध्ये जीवभाव धारण केल्याचा आभास निर्माण करून तो त्या देहामध्ये राहतो. पण प्रत्यक्षात तो आत्मरूपामध्ये स्थिर असतो. ज्याचा जीवभाव गळून पडतो तोच त्याला त्याच्या मूळ स्वरूपात जाणतो. हे जो जाणतो तो ज्ञानी होतो. तो जाणतो करता करविता देह नसून तो परमात्मा आहे. त्यामुळे देहाने केलेल्या कर्मांचा कर्तृत्व भाव त्याच्या मनाला स्पर्शही करीत नाही. पण अज्ञानी माणसे प्रत्येक कर्म मी केलं असं म्हणतात. त्या कर्तृत्व भावामुळे त्या कर्माची फळं तयार होतात आणि ती फळं देऊन सृष्टीचं नियमन करण्याचं कार्य हा परमात्मा करतो. त्याच्या केवळ अस्तित्वामुळं हे सगळं आपोआप होतं. जो तमकार्यान शिवे, ज्याला स्थूल सूक्ष्म न म्हणवे. सर्वानंदाचे ठेवे, जेथे विसावा घेतात. तमक कार्य म्हणजे अविद्यायुक्त कर्म, अनात्म कर्म. अशा कर्मांपासून तो अलिप्त असतो. तो ना स्थूल आहे ना सूक्ष्म आहे. तो चैतन्य स्वरूप,
आनंद स्वरूप निराकार परब्रह्म आहे. तोच जिथं सच्चिदानंद विसावा घेतो ते सदानंद शिव परमात्म रूप आहे. तू ज्याला मी म्हणतोस तो तो आहे. सर्व शोकांपासून दुःखांपासून अलिप्त अस्पर्श शुचिरभूत सोवळा आहे. तिथे त्रिविध तापांना पापांना कणभरही स्थान नाही. देह ओवळा मिथ्यात्मा साक्षी सोहळा मुख्यात्मा पुत्र जाण गौण आत्मा तो दुःखात्मा निरंतर. पाप ताप षडरिपूंचं माहेरघर असा जो ओवळा देह आहे त्याला आत्मा मानणं मिथ्या आहे. त्या देहांच्या कार्याचं साक्षीभावात अलिप्तपणे निरीक्षण आणि नियमन करणारा, त्यांना सचेतन करणारा पण शुद्ध बुद्ध मुक्त असा सोवळा आत्मदेव आहे. तोच मुख्यात्मा आहे. आणि पुत्र जरी आत्मज असला तरी तो गौणात्मा आहे. अशाश्वत असून क्षणिक सुख देणारा पण मोक्ष मार्गापासून दूर नेणारा असल्याने शेवटी दुःखच देणारा आहे. दुःखात्मा आहे. त्यामुळे तुझं शाश्वत ब्रह्मस्वरूप ओळख. ज्यांनी हे अद्वैत जाणलं ते सदा सर्वकाळ परमानंदात राहतात. पण हे अद्वैतन ज्याला न विदित त्यांना न होता सुत. दुःख देई संतत येता गर्भात पिढी मग. ज्यांना ब्रह्म आणि मी यांच्यातलं अद्वैत माहिती नसतं, जो अज्ञानी असतो तो त्या आनंदमयी मुख्यात्म्याला विसरून सतत दुःख देणाऱ्या पुत्ररूपी गौणात्म्याच्या प्रेमात पडतो. आपला विवाह झाला आणि संतान प्राप्ती होत नाही म्हणून तो दुःखी होतो. पुत्र झाला तर गर्भावस्थेत आणि प्रसूतीसमयी मातेला मरणप्राय वेदना देतो. जन्माला आल्यावर याला काही आधी व्याधी होणार तर नाहीत ना? ग्रहपीडा होणार नाही ना? हा मूर्ख तर होणार नाही? मंद झाला तर त्याची घोर चिंता. किंवा हा शेजारी पाजारी लोकांना त्रास तर देणार नाही ना? कोणी याला वाईट तर म्हणणार नाही? हे सगळं नसून पुत्र चांगला विद्यासंपन्न झाला, सद्गुणी झाला की याला त्याच्या विवाहाची चिंता लागते. नशिबानं छान विवाह झाला की मग हे पती पत्नी सुखानं संसार करतील ना? इथंही संपत नाही. जर ते सुखानं संसार करत असतील तर त्यांना पुत्र होईल ना ही चिंता. झाला तर ठीक, नाहीतर याचा दुसरा विवाह करून द्यावा का? या उलट जर जास्त लेकरं झाली तरीही चिंता. अहो दुष्काळ पडला तर त्यांचं उदरभरण कसं होईल? असं त्या पुत्राची काळजी माता पित्यांना रात्रंदिवस जाळत असते. पुत्रात्मैक दृष्टी देऊन जे राहती जन तया उत्तरोत्तर दारुण आमरण दुःख घोर. त्या पुत्रालाच प्राणापेक्षा प्रिय मानून तोच आत्मज मानून जे राहतात त्यांना दिवसेंदिवस अगदी मरेपर्यंत घोर दुःखालाच सामोरं जावं लागतं. प्रसवन झाल्यापासूनी हा पुत्रशोक अग्नी माय बापा जितेपणी टाकी जाळून निश्चये. जन्माला येण्याच्या आधीपासूनच हा पुत्रशोकाचा अग्नी मायबापांना जिवंतपणीच जाळत राहतो, दग्ध करीत राहतो. म्हणून राजा, पुत्र हा गौणात्मा आहे असे संतान सुख जाणून गौणात्म्याचे प्रेम टाकून मुख्यात्म्या प्रीती धरून समाधान राहे तू. त्या गौणात्म्याचं सुख काय आहे हे जाणून घे
त्याच्यावरील प्रेमात बद्ध होऊन अज्ञानी जन आपल्या आत्मस्वरूपाला विसरून जातात. अरे, जो हजारो वर्ष आपल्याबरोबर प्रत्येक देहात जीवलग होऊन राहतो त्याला विसरून जातो. तो जीवलग, तो मुख्यात्मा आपल्या प्रेमयुक्त भक्तिभावाचा भुकेला आहे. त्या मुख्यात्म्यावर प्रेम कर आणि समाधानानं आनंदानं राहा. आयुराजा जीवाचे काम करून नारद मुनींचा एक एक शब्द टिपत होता. त्याचं अंतःकरण विषादयुक्त आणि आर्त असं उपदेश ग्रहण करण्यास योग्य असताना भक्तश्रेष्ठ नारद मुनींनी त्याला हा उपदेश केलेला होता. आता जेव्हा उपदेश ठसला तेव्हा त्यानंतर त्यांनी आयूला त्याच्या पुत्राची वार्ता सांगितली. म्हणाले, राजा, ज्या पुत्राच्या विरहाचा शोक तू करीत आहेस तो श्री दत्त कृपेने अगदी सुरक्षित आहे. हुंडासूर राक्षसानं त्याला आपला शत्रू मानून त्याचं हनन करण्यासाठी त्याला पळवून नेलं, पण श्री दत्त कृपेने त्याची तिथून सुखरूप सुटका झाली. तो एका श्रेष्ठ मुनींच्या हाती आता लागला आहे आणि तिथे तो अगदी आनंदात आहे. पुढे तो अतिशय विद्वान आणि पराक्रमी शूरवीर होऊन त्या हुंडासुराचा वध करील, विवाह करील आणि नंतर पत्नीसह तुम्हाला येऊन भेटेल. तू त्या आत्मजाची अजिबात चिंता करू नकोस. तो पुढे धर्मानं राज्य करील. इतकंच नाही, तो भाग्यवान माणूस असूनही इंद्रपदावरती विराजमान होईल. तेव्हा आता चिंता आणि दुःख विसर. असं राजाचं समाधान करून नारद मुनी जसे त्वरेने आले तसेच त्वरेने नारायण नारायण म्हणत निघूनही गेले. साधक भक्त हो, या उपदेशामुळे आयुराजात कोणतं परिवर्तन घडलं, नहुषाचं काय झालं, हे सगळं रंजक कथानक आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.